शिवसेना युबीटी आणि मनसे उमेदवारांसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त प्रचार सभा शिवाजी पार्कात होणार आहे। शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होतीये। मराठी अस्मिता आणि मराठीची एकजूट या सभेच्या निमित्तानं दिसेल। शिवाजी पार्कच्या सभेत पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। या सभेत शिंदे भाजपचे व्हिडिओ दाखवले जातील असंही समजतंय। लावरे तो व्हिडिओसाठी शिवाजी पार्कामध्ये स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। होम पिचवर ठाकरेंची ही सभा होतीये। शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विराट जाहीर सभा आहे। सांगता प्रचाराची सभा, ऐतिहासिक सभा आहे, वादळी सभा आहे। आजची सभा सगळे म्हणतात की ठाकरेंनी सभा घेतल्या नाही। ठाकरेंना किंवा ठाकरे बंधूंना इतरांसारख्या 1760 सभा घेण्याची गरज नाही। सो सोनार की एक लोहार की, एकच सभा पुरेशी आहे बरं का। मोदी म्हणतात ना, मैं अकेला सब पे भारी, तशी आमची एक सभा सब पे भारी आहे। तर होम पिचवर ठाकरेंची ही सभा होतीये। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। माझा सहकारी सौरभ कोरटकर सध्या आपल्यासोबत थेट जोडला गेलेला आहे। सौरभ, आपण पाहतोय ठाकरे बंधू यांची ही संयुक्त सभा होतीये शिवाजी पार्कात, अर्थात होम पिचवर ठाकरेंच्या। आणि शिवाजी पार्कच्या या संपूर्ण मैदानाला शिवसेनेच्या राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे। आजच्या या सभेमध्ये काय नेमकं ठाकरेंची तोफ कशा पद्धतीनं धडाडू शकते आणि कितपत महत्त्व आहे आजच्या या सभेला? श्रीकांत, छत्रपती शिवाजी पार्क आणि शिवसेनेचं नातं काही नवीन नाही आहे, ते जुनं आहे। कारण बाळासाहेब ठाकरेंची मुलूक मैदानी तोफ बऱ्याचदा इथून धडाडली आहे। पण कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही संयुक्त सभा होण्याची ही पहिलीच वेळ आहे गेल्या 20 वर्षातली। आणि त्यासाठीच इथे जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। स्टेज सज्ज झालेलं आहे आणि त्याचबरोबर जेवढे उमेदवार आहेत ठाकरे गटाचे, त्याचबरोबर मनसेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, ते सर्व उमेदवार बहुधा स्टेजवर बसतील आणि त्यासाठी खुर्च्या देखील लावण्यात आलेल्या आहे। आणि संध्याकाळी 6ची वेळ आहे सभेची। पण त्याचबरोबर या सभेच्या ठिकाणी एक मुख्य आकर्षण आहे, ते म्हणजे इथल्या LED स्क्रीन। कारण यापूर्वी 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंची लावरे तो व्हिडिओ ही टॅगलाईन बरीच गाजली होती आणि त्यांनी भाजप असतील किंवा त्यांचे विरोधक या सर्वांचे वेगवेगळे व्हिडिओ त्या लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले होते आणि वेगवेगळे व्हिडिओ बॉम्ब सुद्धा फुटले होते, ज्याची महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा झालेली होती आणि त्यावरून प्रचाराची दिशा सुद्धा बदललेली होती। त्यामुळे तशाच पद्धतीची एक टॅगलाईन म्हणजे लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून काही आरोप राज ठाकरे आज करू शकतात। शिवशक्ती असं लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर तिन्ही पक्षांचे चिन्ह देखील तिथे लावण्यात आले आहे, ज्यामध्ये तुतारी वाजवतानाचा माणूस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह, त्याचबरोबर शिवसेना युबीटीची मशाल आहे आणि मनसेचं रेल्वे इंजिन सुद्धा दिसतंय आणि मोठ्या LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेल्या आहे। त्यामुळे व्हिडिओ वेगवेगळे आमच्याकडे आहेत अशा पद्धतीचे आरोप सुद्धा भाजप आणि ठाकरेंमध्ये झालेले होते। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून काही मोठा बॉम्ब आज राज ठाकरे फोडतात का, लावरे तो व्हिडिओ म्हणत कुठला जुना एकनाथ शिंदेंचा किंवा फडणवीसांचा किंवा भाजप नेत्यांचा एखादा व्हिडिओ दाखवतात का, हे बघावं लागेल। कारण त्यावरूनच पुढची प्रचाराची आणि आरोप प्रत्यारोपांची दिशा असेल। वेगवेगळे मुद्दे चर्चेत आहेत। मराठीचा मुद्दा आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या देखील काही सभा झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या काही मुलाखती झाल्या, सभा झाल्या आणि त्यातून देखील त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याचबरोबर ठाकरेंवर आरोप सुद्धा केलेले आहेत। तर या आरोपांचा समाचार सुद्धा आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्तरित्या याच मैदानातून घेण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच ही सगळी तयारी करण्यात आली आहे। संध्याकाळी 6ची वेळ आहे। पहिली वेळ शिवाजी पार्कातली, जेव्हा गेल्या 20 वर्षात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे। याला सुरुवात झाली होती ती म्हणजे मुंबईतल्याच जल्लोष सभेमधून, ज्याला पार्श्वभूमी होती राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाची। पण तेव्हा ही राजकीय युती नाही तर केवळ मराठीसाठी आम्ही एकत्र येत आहोत असं ठाकरे बंधूंनी सांगितलं होतं। पण एक मात्र स्पष्ट होतं की दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युतीच्या दिशेनं आता बोलणी सुरू आहे, वाटचाल सुरू आहे। मुंबई महापालिकेपर्यंत ही युती होईल अशी एक शक्यता वर्तवली जात होती आणि झालं सुद्धा तसंच। दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आणि आज मुंबईतली दोन्ही ठाकरेंची ही पहिली राजकीय सभा होत्या। श्रीकांत, निश्चितच सौरभ, खरं तर आपल्याला या संदर्भात आणखी देखील बोलायचं आहे। तू आमच्यासोबत असा जोडून राहा। सध्या राज ठाकरे यांचं एक ट्विट आलेलं आहे, त्यांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया।
20 वर्षांनंतर ठाकरेंची ही एकत्र सभा होतीये. राज ठाकरे यांचं एक महत्त्वाचं ट्विट आपण पाहतो. शिवतीर्थवर ठाकरेंचा आवाज घुमणार. महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र. आज सायंकाळी 6:30 वाजता शिवतीर्थावरती महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत उत्साहात या असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी आपल्या या ट्विटमधून केलंय. तर इंजिनमध्ये बसून या, विरोधकांना मशालीनं जाळून टाका असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलंय. शिवतीर्थवर सभेला येण्याचं आवाहन करताना राज यांनी हे वक्तव्य केलंय. उद्या संध्याकाळी सगळेजण शिवतीर्थावरती या. इंजिनमध्ये बसून या, मुंबईच्या विरोधकांच्या मशालीने जाळून टाका. उद्या संध्याकाळी सगळेजण शिवतीर्थावरती या. इंजिनमध्ये बसून या, मुंबईच्या विरोधकांच्या मशालीने जाळून टाका. फार उत्तम बोललेत ते, ठाकरेंसारखंच बोललेत. महाराष्ट्राच्या विरोधकांना इंजिनमध्ये बसून अख्ख्या मुंबईमध्ये जाळून टाकू. आज संध्याकाळी शिवतीर्थावर सभा आहे, त्याच्यामध्ये याचे पडसाद उमटतील. तर राज ठाकरे यांनी आता मनसैनिकांना, शिवसैनिकांना हे आवाहन केलेलं आहे. इंजिनमध्ये बसून या, विरोधकांना मशालीनं जाळून टाका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया, सौरभ आपल्यासोबत आहे. सौरभ, आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपासून ज्या मुलाखती ठाकरे बंधूंच्या पार पडतात त्यामध्ये सातत्यानं राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये देखील आपण पाहतोय की मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा कशा पद्धतीनं मुद्दा या संपूर्ण निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंकडनं केला गेलेला आहे. मात्र आजच्या या सभेसंदर्भात बोलताना इंजिनमध्ये बसून या, विरोधकांना मशालीनं जाळून टाका असं आता राज ठाकरे म्हणतायत. राज ठाकरे हे बोलण्यामध्ये कितपत पटाईत आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सौरभ, श्रीकांत, दोन्ही पक्षाचे जी चिन्ह आहेत त्यामध्ये रेल्वे इंजिन असेल किंवा मशाल, त्याची सांगड घालून एक कोटी राज ठाकरेंनी केलेली आहे. वास्तविक कोट्या करणं ही उद्धव ठाकरेंची स्पेशालिटी आहे आणि त्यावरून ते बऱ्याचदा आरोप सुद्धा करत असतात आणि त्याचा भाजपकडून सुद्धा समाचार घेतला जातो. पण मला इथे सांगायचं आहे की शिवाजी पार्क हे आता सज्ज झालंय दोन्ही ठाकरेंच्या सभेसाठी आणि इथे जे स्टेज आता तयार करण्यात आलाय त्याचं एक खास आकर्षण आहे त्या स्टेजच्या बॅकग्राऊंडला असलेला बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो. वारंवार यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय वाटा या वेगळ्या होत्या, त्यांच्यामध्ये मतभेद होते, पण दोघांनी सुद्धा एकत्र यावं अशी साथ दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घातली जात होती आणि त्याचवेळी एक फोटो कायम वापरला जायचा बाळासाहेब ठाकरेंचा. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा एक हात उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आहे आणि दुसरा हात राज ठाकरे यांच्या खांद्यावर आहे आणि तोच फोटो या स्टेजच्या बॅकग्राऊंडला लावण्यात आलाय आणि साथ घालण्यात येते. समोर दिसतंय शिवशक्ती आणि साहजिकच शिवसेना युबीटीची, शिवसेनेचा कायम जो प्रतिकात्मक रंग राहिलाय तो भगवा साज देखील या सगळ्या स्टेजला आणि तयारीला आपल्याला बघायला मिळतोय. तिन्ही पक्षांचे झेंडे आपल्याला बघायला मिळते. उशिराने का होईना पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा या युतीमध्ये सहभागी झालाय आणि बहुधा जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाषण करतील तेव्हा आपण बघतो की दोन्ही नेते जेव्हा भाषण करतात तेव्हा प्रमुख नेते सोडले तर फार कोणी कार्यकर्ते किंवा इतर पदाधिकारी स्टेजवर नसतात. ठाकरेंचा एक ऑरा असतो त्यामुळे तो मेंटेन करताना बऱ्याचदा फार नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना स्टेजवर स्थान दिलं जात नाहीत. पण यावेळेसचं चित्र मात्र इथं वेगळं दिसतंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा भाषण करतील तेव्हा त्यांच्या मागे मुंबईत जितके उमेदवार या युतीने दिलेले आहेत ते सर्व उमेदवार त्यांच्या मागे बसतील आणि त्यांच्या सगळ्यात मागे दिसतोय प्रत्येकाला तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, ज्यावर बाळासाहेब ठाकरेंचा एक हात उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर आणि दुसरा हात राज ठाकरेंच्या. बराच हा क्षण भावनिक होता जेव्हा जल्लोष मेळाव्यामध्ये, सभेमध्ये दोन्ही बंधू एकत्र आलेले होते, कारण तसे प्रयत्न अनेक वर्ष मनसेतल्या काही नेत्यांनी केले होते आणि शिवसेनेतल्या काही नेत्यांनी सुद्धा केलेले होते. पण हा सगळा प्रवास सुरू झाला चर्चेतून. मुद्दा होता मराठीचा आणि महाराष्ट्राचा, ज्याचे पडसाद आणि जी भूमिका आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या सभेच्या माध्यमातून मांडणार आहे. कारण ज्या पद्धतीनं भाजपसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे त्याचप्रमाणे ठाकरेंसाठी ती अस्तित्वाची लढाई सुद्धा आहे. कारण मुंबई हे कायम
शिवसेनेचं बॅटलफील्ड राहिलंय. मनसेचं राजकारण सुद्धा इथूनच सुरू झालंय. त्यामुळे मुंबईत ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरलेले आहेत. नाशिकमध्ये हो. त्यांची संयुक्त सभा झालेली आहे, पण मुंबईतली दोन्ही बंधूंची ही संयुक्त सभा आहे. त्यामुळे गेल्या काही निश्चितच दिवसात त्यामुळे भाजप सौरभ या नेत्यांकडून जे सभेकडे आरोप देखील आपलं लक्ष प्रत्यारोप असणार आहे. या सगळ्या अपडेट्सवर आपलं लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा आपण या संदर्भात बोलणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.